तुम्ही केले फ्राय? अच्छा मला सांगा ना कसे केलेत फ्राय, म्हणजे काय केलं आधी? धुतले वगैरे मासे आणि हां साफ केले. हां हां मीठ, अच्छा सगळं मॅरिनेट करून घेतलं त्याच्यामध्ये मीठ लिंबू. अरे बापरे एवढं आहे काय बापरे. गुड मॉर्निंग. सकाळचे किती वाजलेत? 8-9 वाजलेत मला वाटतं. व्हिडिओ एडिट 9:30 वाजलेत. व्हिडिओ एडिट करत होतो त्यामुळे थोडासा उशीर झाला. आणि फायनली नानीचो वाडो इकडे आपण खूप रिलॅक्स राहिलो, पण जास्त रिलॅक्स राहता पण येत नाही, आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. तर निघायची वेळ झाली आहे. नानींना भेटूया ना. येऊ नानी, खूप आवडला, आठवणत राहील. स्मितेश बाय बाय, भेटूया परत. खूप छान वाटलं तुम्ही आलात आणि सगळं काही एक्सपिरियन्स काय राहिलं असेल. नाही आमच्यासाठी वेळेने काढलायचं, एवढं बिझी सगळं बुकिंग्स वगैरे असतं. पण आपलं ते रेग्युलरच लाईफ असतं, त्याच्यामध्ये आपण काय, मला वाटत नाही की आम्ही काय नवीन करतो. पण जरी सुद्धा कुठलं आमच्या पाहुणचारात काय राहिलं असेल काय, नाही बिलकुल नाही. पुन्हा असंच तुम्हाला पाहुणचार देता येईल. कधी पण वाटलं पावसाळ्यात या. पावसाळ्यात पण नक्की येणार आहोत आपण. उन्हाळ्यातच एवढी मजा येते, इतकं मस्त वाटतं. पावसाळ्यात तर खूप भारी वाटेल. स्वतःचं आणलेलं प्लास्टिक स्वतः घेऊन जा. इकडे प्लास्टिकचा कचरा करू नका. तसं स्मितेश काय असं हे करत नाही, पण प्लास्टिकमुळे ना इकडचं बरंच नुकसान होऊ शकतं, कारण की लांबपर्यंत हे डिस्पोज करायला जागा नाही आहे. चांगल्या आठवणी होत्या. चलो बाय बाय. बापरे, हेल्मेटने कानलं, डेंजर दुखता. ते दाखव ना, जा तिकडे, जा ना, बघ कसं. फायनली मालवणला पोहोचलो आहोत आपण. इथून थोड्याच लांब बीच आहे आणि आपल्याला बीचवर तर नाही जायचं, पण थोड्याच वेळात लकी येतो. लकी तुम्ही ओळखतच असाल, मालवणी लाईव्ह, तो येणार आहे 5-5:30 वाजता. 2-2.5 तास आहे आपल्याकडे. तर आपल्याला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे, तर इथे व्हिडिओ आपण एडिट करूया आणि परत भेटूया जेव्हा लकी येईल. वेलकम. जाऊया असे जाऊया. फक्त काय आदिराजला घ्यायचं आहे, तो 6:30ला सुटतो. अच्छा अच्छा, त्याला घेऊन चालेल. बस एवढी. हां बस. आता आपण चाललोय, सचिन साळकर आहेत, सृष्टीज ब्लॉग ग्रीन क्रॉप फार्मिंग आहे ना. 2-3 ठिकाणी होतं, उघडलं होतं. तुमचे व्हिडिओ बघतो मी. माझे मला एकदा भेटायचा योग आलेला, पण तुम्ही गेलात पुढे. तू पण आता फुल टाइम हेच करतो, बाकी दुसरं फुल टाइम. खाली बघतच नाही. ना 3 पाईप आहे. हां ते योगदाला. अच्छा, हे पाईप असे लावायचे, असे लावायचे. असे लावले ना की एक छोटा बटवा येतो, मतलब लाईक तुम्हाला मासे आतमध्ये आलेले खेकडा काढण्यासाठी. हे एकदा आवडलं ना तर ते बंद होतं. ते अजून बंद होईल का? ते अजून बंद असंच होणार. हे करून ठेवायचं. ते बंद होणार असं. आणि हा त्याचा हे असतो, ह्याच्यात थोडे ना आपण जे मेलेले मेलेले मासे किंवा आमच्याकडे बेबी शार्कचा मासला जास्त करून ते वापरतात, किंवा कोंबड्याची चामडी. ते पाय वगैरे नाही ह्याच्यात वापरायचे, आणि त्यांना तेवढा स्मेल नसतो. आणि ते इथून हात घालून असे इथे बांधायचं. ते लटकत राहिलं पाहिजे असं. म्हणजे वरती पण नाही लागलं पाहिजे आणि खाली पण नाही. वरती लागलं ते इकडून खाणार, ती वरती.
ती खोल पाण्यामध्ये टाकायला. हा किती पण खोल पाणी इकडून एकदा गेली ना की परत बाहेर येत नाही, ओके. आतमध्येच मग ते राहतात फिरत. आता ही आपण बनवली ना, ही SS मध्ये बनवली. हे प्युअर आहे Stainless steel. तीनशे हा. याच्यामध्ये आपण शिगेमध्ये पण बनवतो, आहे बनवलेली. रेडी नाही. SS ला काही भंग नाही मग खाऱ्या पाण्याला. असं आहे ऑल ओव्हर इंडियामधनं तेच ऑर्डर. काम असतं आमचं असं. हे आता चालू आहे काम. त्याला पण त्या रिंगला पण व्यवस्थित कोटिंग बिटिंग मारून पण लॉंग लास्टिंग हे आहे ना. लॉंग लास्टिंग आहे. आणि कसं आहे याचं, तिची जी किंमत आहे ती 1000 रुपये साधारण. अच्छा, ही 1000 ही 1000 रुपये. आणि आता खेकड्याचा रेट जो चालू आहे तो 400 ते 500 रुपये किलो, बरोबर ना. हां. त्यामुळे एकाच्या 2 किलो खेकडे मिळतातच. 400 रुपये म्हणजे आता तुमच्याकडे normal. असतील त्या खेकड्या एरिया, म्हणजे त्या जागेमध्ये हे असतील. एरियात असले कोणते पाहिजे. चिंबोरे नदी समुद्रात. हा, आपली खाडीतली. काळीगत. हे लॉंग लास्टिंग आहे. लॉंग जे लाकडी बिकडी सगळं बनवतो ना. आणि दुसरं काय माहिती का, की ते फोल्डेबल असल्यामुळे हां. आता हे तुम्ही फोल्ड केलं ना, तर बाईकवर पुढे ठेवलं की असे 10-15 ट्रॅप आरामात राहतात. आराम इझी राहतात. इझी 10 ट्रॅप असे राहिले तुमचे. आणि हे कसं आहे, एकदा टाकला, समजा ओटी भरती चालू झाली, हायटाईड चालू होते, तर टाकून ठेवलं, ते हायटाईड पूर्ण झाली कम्प्लीट, आता लो कडे फिरणार, तेव्हा ट्रॅप वर काढायचे. अच्छा, मला वाटलं परमनंट आहे का ते. नाही नाही ते गुरे येतात ना. हां हां. कोणकोणते मासे मिळतात? आपल्या इकडे जिताडा. हे रात्री आपण पकडतो ते. हा आता कसं इकडून कसं आहे माहिती आहे, आता भरती आहे ना, पाणी थोडं जास्त आहे. जर पाणी कमी असलं असतं ना, हां. तर एक 100% म्हणजे 50% तरी त्याची जिताड्याची हे असते, म्हणजे Chances चान्सेस असतात. असतात. सचिन आहेत आपल्यासोबत. सचिन, आपल्या ब्लॉगचं नाव काय? सृष्टीच ब्लॉग. सृष्टीज ब्लॉग. हा. तर त्यांच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथे दिसत असेल. नक्की. आणि आता आपण काय करणार आहोत? आपण फिशिंग करायला जातोय आपल्या खाडीत. तर आपण शक्यतो जिताडा फिशिंग किंवा पर्ल स्पॉट नाही, मतलब कसं पकडणार आपण मासे? लँडिंग नेटने. लँडिंग नेट. म्हणजे हँड नेटने जे पकडतं ना हां, हां. बॅटरीवर, आपण ही बॅटरी आणि नेट आणि एक काठी असते, मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. ओके ओके. काय हां आता जे आपण जातोय ना, हां आता भरती चालू आहे, भरती चालू झाली हां हां. आणि पाणी थोडंसं जास्त आहे. अच्छा. आपण जे मासे पकडतो हां मोस्टली रोज, हां ते जेव्हा सुकती असते, पूर्ण पाणी सुकतं, हां हां. तेव्हा आम्ही पकडतो जास्त करून. तर चल, आता चल, भरती चल, आहे. चल, तरी बोलूया. पण आपण एक ट्राय करूया. हां. एक जाळं मारून आलोय नदीत हां. जाऊन, मी आणि माझा मुलगा. आणि आधी का मारला तर आपल्याला पॉसिबल होणार नाही तिघांना बसून ते जाळं टाकायला. हां, ते घेतलं आपण आत्ताच. तर तिकडे ना आपल्याला त्याच्यात चान्सेस आहेत, म्हणजे कापी मासे असतात ना, कापी. कापी. हां अच्छा. असे रुंद असतात, हां. पण टेस्टला खूप भारी अच्छा. असतात. ते कापी मासे बोलतात कापी. त्याला, आमच्या इकडे काप बोलतात त्याला. काप. अच्छा. कांदळवन आहे. आता इथे चॅनल आहेत, हां. त्याच्यामधून जाऊन आपल्याला नदीत जायचं आहे. अच्छा अच्छा. मग हे तर सकाळचं खूप छान वाटतंय. हा नाही हे माझा चुलत भाऊ आहे ना, त्याने बनवले. तेच तसेच आहेत ना? सेम तसेच आहेत. ते आता कसे या काय नाही, बिंदास. तुम्ही त्या फळीवर बसा, मध्येच बसा सेंटर. ओके. तुझं नाव काय? प्रणव. प्रणव. अरे काय प्रॉब्लेम नाही, घाबरू नको, बिंदास. अंधार दिसतोय. लाईट बंद करायला लावली सचिन दादानी. आणि जेव्हा ते सांगतील लाईट सुरू करायची तेव्हा लाईट सुरू करूया. हा, कारण आपल्याला नाहीतर ते मला पण होडी ओलवतो ना, त्याला हा लँडिंग नेट आहे अशा प्रकारे. हा मी स्वतःच बनवलाय. अच्छा. आणि ही अशी शीग असते एक. हां हां म्हणजे ते मासा आहे ना, हां. समजा इकडे असला तर त्याला त्याच्यापर्यंत आणायचं इकडे आतमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. आणि नंतर तो उचलायचा. उचलायचं. पण हे करताना ना कुठे खटखट आवाज नाही झाला पाहिजे, मग तो अच्छा. पळतो. पळतो. अच्छा आलं लक्षात? अच्छा. आपण आता पुढे बघूयाच. एक मासा आहे, आपण ट्राय आहे का? करूया, जर भेटेल तर. आहे तो झाडात. झाडात आहे. लाईट नको लावू. पेटव ही लाईट आता पेटवलं तर चालेल. पेटव. जर जिताडा वगैरे असेल ना, हां, लाईट पेटव ना प्रणव इकडे. हां. येतो काय, कारण ती कमी आहे, कारण तो आतमध्ये जिताडा. नाही ना. पर्ल स्पॉट हे पहिलं पकडला. पर्ल स्पॉट. लाईट तर चांगली झाली. हे पर्ल स्पॉट मासा मिळालाय. ओपनिंग तर झाली आपली. हा काळुंदर मासा, हा पर्ल स्पॉट म्हणतात. याच्या अंगावरचे स्पॉट्स बघून तुम्ही
सांगू शकता हा पर्ल स्पॉट आहे म्हणून. आणि असा याचा शेप असतो. गेला कळाला? वळाला. अरे आतमध्ये होता ना तो हा मासा ना. हां टेस्टी भारी. आपण चटणी वगैरे करतो ना हां हां. एक नंबर. कुर्ली का अरे खेकडी पण मोठी आहे. त्याच्यात टायगर प्रॉन्स पण भेटायची खूप शक्यता असते. मोठे एवढेच असतात का मोठे होतात का? नाही हे थोडेसे अजून मोठे होतात अच्छा. पण ह्यांची टेस्ट आहे ना. चटणी कशी बनवता यांची? आपण सुकी मिरची असते ना हां हां. ती घालून. खेकडा काढूया की नंतर काढूया? काढ. काप ना. हा ही काप. खेकडा मी मोडतो हा हां. कारण तो परत त्रास देईल त्रास आपल्याला. देईल. आम्ही लक्षात नाही आलं माझ्या. ते डबा आणला असता ना मोठा हम्म. तर त्याला तो असंच टाकला असता. पण तरी पण जाळं फाडून काढावं लागतं मग ते. सोडा इथे खालीच. ये तो ठाकूर हो गया. खेकडे बऱ्यापैकी लागले. 2-3 खेकडे 4 खेकडे इथे. हा परत 2 काप आहेत तिकडे ते चमकत आहेत. काढायचं टेन्शन हां थोडंसं हां. आणि ते मिक्स करायचं. अच्छा. आता घेतो. जाणार आता नाही थांबणार. नाही होणार. अच्छा पाणी येतंय का तिकडनं? हां ते मिक्स झालंय म्हणून ते पाणी वाढलंय. अच्छा हे लाकडीच बनवलेत का? हा लाकडी आहे आणि त्याच्यामध्ये माती असते टाकलेली. हां हां. दोन साईडने फळ्या. हे लाईटीवर येत आहेत ते. हा तिकडे उडाले. लाईटवर हा पफर पफर पफर. थांबा थांबा. हा घ्या. अय्यो. घेतो तुम्ही तो. हा गेला गेला. ते जाळेच असतील ते. हे त्याचं शूट घ्यायचं होतं ना फुकटानीचं. छोटे मासे. आंबळी नाही हे इथं कुठं आंबे. हा माशाने उडी मारली बोटमध्ये. मी घाबर. किंवा पेड असेल. समुद्री आंबळी. समुद्री आंबळी. उडी मारली. पायापाशी आल्या. हे चालेल. परत उडी मारली. पेड आहे ती पेड. छोटी पेड. पेड पेड प्रमोशन. पेड प्रमोशन आहे. पाय दिसतात. हर्मिट क्रॅब म्हणतात त्याला. बराच बाहेर एक तर हे मोकळ्या शेलमध्ये येतात किंवा मग हे गोगल काय मारून त्याच्यामध्ये राहतात असं काहीतरी आहे. पिंजरा आहे. खेकडाच आहे का तो? पिंजराच आहे की काय. पेड आहेत आतमध्ये. अरे हा ठेव इथं मध्ये. आहे खेकडे. इकडे छोटे आहेत. हा हा हे काय. वा वा हे बघा प्रत्यक्षात आम्ही गरजच नाही पडली ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवायचे. दुसऱ्यांचे पिंजरे आहेत. किती आहेत खेकडे? एकच आहे. एक दोन आहेत. दोन आहे. इकडे एक वरती दिसतंय. एक आहे. हा हा वरती एक आहे आणि खाली एक आहे. हा हे दोन आमचे आहे. एक चुलत भाऊ आहे ना. हा ठीक आहे. अरे अरे आला आला. बिग साईज. बापरे बिग साईज काळ सुंदर. काय काय काढून जातात. काळुंदर. पर्ल स्पॉटच बोला. आता ते तुमच्यावर पाणी उडवणार सगळं. नाही उडू दे ते काय नाही. हो 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 केवढा मोठा आहे. काला उंदीर काळुंदर. हे दोन्ही बघा. आधीचा साईज बघा ही आहे. आधीची साईज ही आहे आणि ही केवढी आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. हा दुप्पट साईज आहे. गेला.
मच्छर गाणं म्हणतायत का ना ए आ ओ अरे तिकडे गेला जाऊन दे प्रयत्न तर केला तुम्ही एकदा जाग झाली ना मोठं होतं. ते ट्रॅप जमा मामाची इकडे टाकले ना आहे वाटतं हा आहे आहे काय? हा तो काही या साईडला मोठा आहे हा इथं आला हा 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 थोडं जवळ दाखव एक ना आहे, इकडे. एक हा आहे. इकडे दाखव जवळ थोडा हा हा इथे खेकडा आहे हे असे ट्रॅप काम करतात खराब पण होत नाही हां खारं पाणी तरी खराब होत नाही हे आपले ट्रॅप नाही त्यामुळे आपण खेकडे काढत नाही बरोबर. आला 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 त्याला आधी दही केलं ना त्याचीच पिल्लं तर नसेल हे? हा दुसऱ्याची असणार त्याची असली असती तर तो त्यांच्या सोबत असणार अच्छा त्यांचं कसं 3 झालेत दोन असतात दोघे जण असतात ते एक त्यांच्या सोबत असणार कुठेतरी आणि एक लांब राहणार त्यांच्यापासून लांब वालात आपण पकडलाय हां. चारों तरफ से घेर लिया है काळुंदरे अरे बापरे एवढा आहे काय बापरे जिताडा जिताडा आई शपथ खूप चांगलं आहे हा, 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 हा. पण मला फोन ठेवा. हा. जिताडा मिळाला जिताडा केवढा आहे उडी मारेल बाहेर खतरनाक साईज आहे साईज जिताड्याची चांगलं आहे. हम्म. मग तो बोललो की जर आपण बोललो असतो ना फोन चालू असला असतो ना तो जाणार होता. अच्छा आता लकी खुश होईल हम्म. जिताडा भेटला. चांगले मासे मिळाले असं लक्ष पाहिजे. ते तर तुम्ही तर त्या कामात माहिरच आहे नाही भेटेल नाही नाही हम्म? पोफर होता पोफर. अच्छा पफर ते इथे आहे ना इथे आम्ही हा. इथे जिताडा दिसला आम्हाला हम्म. पण नेमकं त्या दिवशी आम्ही ना दुसऱ्याची होडी घेऊन आलो अच्छा आणि हा लँडिंगने आमच्या होडीत आणला नाही आम्ही हा, आम्ही हा. जाळी मारायला आलेलो. एवढा वेळ तो जिताडा आम्ही बोलतोय नाही ते हलतच नव्हता. पण अच्छा. पकडणार कसा हम्म. मेन विषय. मग आम्ही तरी गेलो लकी आणि मी घरी आणि तो लँडिंग नेट घेऊन आलो दुसरी होडी घेऊन ही माझी होडी घेऊन. पण तोपर्यंत तो गेला. उचलून काढून घ्यायचं का ते जाळ हा घेऊनच जाऊ. तर वाकायचं काहीतरी वाकट अरे बापरे बॅराकुडा बारा कुडा बाराकुडा काढायला जमेल नको चावतो ना तो चावतो ना थांब थांब मग सोड मी काढतो तो नाही जाणार तो कुठे. ए तिकडे घे चावल माझ्या मग प्रणव आता बॅलन्स करा. टाक टाक ओ ओ पुढे टाक दे बाराकुडा चांगला आहे पीस. हा पण टेस्टला भारी असतो. टाक पुढे टाक ते टाक कोणता प्रॉन्स आहे हा छोटा चिंगूळ बोलतात. चिंगूळ ना मिंगूळ जबरदस्त साईज चांगला आहे ना? सोड खाली नाही चटकला पाहिजे नाही जाणार तो उडून. हा का उडी मारून आला लहाना प्रॉन्स आहे केवढा खेकडा हो हा
नाही, हा काळुंदर नाही ना? पालू पालू पालू. पालू हम्म. छोटं खरं झालंय? पिल्लू आहे. नाही चांगलं अच्छा. त्या नावाने बनवूया बोलतो बोलतो ठीक आहे चल काकीच्या नाव हा साधा व्हाईट हा झाला. अच्छा. हम्म. पण टायगर प्रॉन्स हे महाग असतं ना टायगर प्रॉन्स? हो 800-900 रुपये किलो. अच्छा. जाळ झालंय पूर्ण काढून आणि बरेच मासे मिळाले त्या थैलीमध्ये पण आहे, बाहेर पण आहे. म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं. एक आला 2 होती 2 होते का? एक आला. साईज मस्त आहे मस्त साईज आहे. तो पुढे दोन्ही पकडले वा. वरचं नाही ना आतमध्ये मोठा आहे हो चांगला. हे पण मोठं हे त्याच्यापेक्षा मोठं आहे जबरदस्त आहे. टाकायचं रंगवून आहे ते. हां ते थंबनेल घ्यायचं जरा. भरपूर मासे मिळालेत. घरी गेल्यावर किंवा जेव्हा ते काढतील ना तेव्हा तुम्हाला दाखवतो किती मासे मिळालेत. पोहोचलोय आपण, झालंय काम. 10 वाजून गेलेत. खाली थांब थांब थांब. असून दे मी करतो बरोबर. ओके प्रणव ये चल. कोणतं कोण गेलो तो बॅरेकोडा पण मिळाला बघ ना. बॅरेकोडा जायला मिळाला. खूप भन्नाट वाटलं. एक नवीन टेक्निक फिशिंगची आपल्याला शिकायला मिळाली आणि बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळाल्या सचिनमुळे. आणि त्याच्या अगोदर मी खूप खूप थँक्स म्हणेल लकीचा. तिकडे घे. हॅलो. हां, लकीला तर सर्वच जण ओळखत असतील. मालवणी लाईव्ह म्हणजे त्याची ओळख सांगायची तर काही गरजच नाही आहे पहिली गोष्ट. तरी पण जे नवीन असतील व्ह्युअर्स त्यांच्यासाठी त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल आणि त्याच्या चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. भन्नाट व्हिडिओज आहे, खूप मस्त पर्सनॅलिटी आहे. त्याचं चॅनल एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि नक्कीच त्याचे व्हिडिओ तुम्हाला आवडतील. आणि प्लीज 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 सबस्क्राईबसुद्धा करा. सचिनचं पण चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे सृष्टीज व्लॉग. त्याची पण डिटेल तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल आणि त्याच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि आत्ता आपण जे मासे पकडले होते त्यात काळुंदर मासे आहेत. हे मस्तपैकी फ्राय केले. तर ही काय ही ग्रेव्ही कसली? चिकनची ग्रेव्ही. ओके, चिकनची ग्रेव्ही आहे. चिकन फ्राय मला वाटतं आहे ना? नुसता मसाला. अच्छा, मसाला चिकन. नुसता मसाला चिकन. ओके, मसाला चिकन फ्राय आहे. नाही तुम्ही केले फ्राय? अच्छा, मला सांगा ना कसे केलेत फ्राय? म्हणजे काय केलं आधी? धुतले वगैरे मासे आणि हां साफ केले. हां हां. मीठ. अच्छा, सगळं मॅरिनेट करून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ, लिंबू आणि आगूळ म्हणजे काय? म्हणजे कोकमाचा जो रस आहे. अच्छा, कोकमाचा रस. अच्छा, मसाला तुमचा हा मालवणी मसाला. अच्छा, रव्यामध्ये थोडासा मसाला पण घातला असेल आणि हे असं डिप केलं असेल. डिप नाही, त्याच्यावरती रवा लावला असेल आणि मग फ्राय केलं ना. खरंच जसं तो म्हणतो ना तसाच टेस्टी आहे. खूप जबरदस्त टेस्ट आहे. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया उद्या सकाळी.